हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे ना माझ्याकडे म्हणजे माझं हे जे गार्डन आहे वेगवेगळी छोटे-छोटेसे गार्डन तर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माहिती. कारण बऱ्याच ताई म्हटल्या, की "ताई तू कसं मेंटेन करते? झाडांची कशी काळजी घेते?" तर ते आज थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे बघा लास्ट टाईम मी जे तुम्हाला स्टँड दाखवलं होतं, तर ही गोकर्णाची वेल आहे आणि इतकी सुंदरपणे त्या स्टँडला पूर्ण तिने कव्हर करत गेली आहे ना, की बघा ते दिसायला किती सुंदर दिसतंय. खूप छान वाटतं म्हणजे असं झाडांकडे जेव्हा बघतो ना, अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तर झाडांच्या कटिंगसाठी बघा अशा प्रकारची कैची येते. ही तुम्हाला नर्सरीमध्ये मिळेल किंवा आता ऑनलाईनसुद्धा मिळून जाते. तर ही अशीच कैची ना तुम्ही झाडांना कटिंग करायला वापरा. त्यामुळे काय होतं ना, फांद्या अगदी प्रॉपर कट होतात आणि तिथून नवीन फाटे फुटायला सुरुवात होते. जेवढी तुम्ही रेग्युलर झाडं कटिंग करत राहाल ना, तेवढी तुमची झाडं तुम्ही मला विचारलं होतं ना, की "ताई झाडं बुशी कशी होतात?" तर कटिंग प्रॉपर जर झाडांचं वेळोवेळी करत राहिलं, तर झाडं बुशी होतात. नाहीतर फक्त काय होतं ना, त्याची हाईटच वाढत जाते आणि बाकी झाडाला जे टोटल पोषण मिळालं पाहिजे, तर ते मिळत नाही आणि त्यामुळे झाड आणखीन वाढत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही महिन्यातून एकदा, 2-3 महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे कटिंग करत राहा झाडांना, म्हणजे झाडं छान होतात. तर आता माझे हे किचनमधलं छोटं गार्डन आहे. तर बघा इथे मी जी म्हणजे ज्या झाडांना खूप जास्त उन्हाची गरज असते, त्या झाडांना मी इथं ठेवलं आहे. तुम्ही जसं वातावरण असेल, जसं तुमच्या इथे ऊन असेल, कुठे सावली येते, त्याच्या हिशोबाने आपण झाडं ठेवली पाहिजेत. शक्यतो जी फुलांची झाडं असतात, त्यांना जास्तीत जास्त उन्हाची गरज असते आणि तेव्हाच त्याला फुलं येतात. तर म्हणून मी इथे फुलांची झाडं सगळी ठेवली आहेत. म्हणजे मोगरा आहे, जास्वंद आहे, एक्झोरा आहे आणि त्यानंतर आणखीन एक वेगळं झाड आहे फुलांचं, ते मी इथे ठेवलं आहे. आणि दुसरं म्हणजे ही हळद. तर ही मला सासूबाईंनी ह्याचं रोप दिलं होतं आणि खूप छान हळदीचं झाड आलं होतं. पुन्हा म्हणजे झाडं काय होतात माहिती आहे का? पुन्हा खराब होतात, पुन्हा चांगली होतात. जसं कसं वातावरण बदलतं, आपली तब्येत कशी मध्येच खराब होते, परत छान होते, तसंच काहीसं झाडांचं असतं. ते सुद्धा आपल्यासारखे सजीव आहेत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू, की अगदी मोठ्यातली मोठी गोष्ट करून पण तुम्हाला जो आनंद, जो समाधान जे मिळणार नाही ना, ते तुम्हाला ह्या गोष्टीने मिळेल. नक्की करून बघा. आणि असं नाही आहे, की झाडं फक्त आपल्याला ऑक्सिजन देतात किंवा त्यांचा काही ना काही उपयोग आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला बघण्यापेक्षा अगदी प्रेमाने निसर्गाने आज मला इतकं काही दिलं आहे, तर मी काहीतरी निसर्गाला देणं लागते, ह्या उद्देशाने, या हेतूने जर तुम्ही झाडांचं संगोपन कराल ना, तर ते तुम्हाला खूप सारे आशीर्वाद आणि खूप सारा आनंद देऊन जातात. तर बघा हे हळदीचं झाड मी पूर्ण साफ केलं. किती सारं गवत इथे जमलं होतं आणि ह्याच्या आतमध्ये ना खूप सारी हळद जमा झालेली आहे. तर जेव्हा मी काढेन ना पूर्ण कुंडी, तेव्हा नक्की तुम्हाला दाखवेन. आणि ही जी हळद आहे, ही अगदी प्युअर अशी हळद आहे आणि ही तुम्हाला आता थंडीमध्ये म्हणा किंवा सर्दी, घसा दुखतोय वगैरे सगळ्यासाठी ही हळद खूप कामाला येणार आहे. जेव्हा आपण निसर्गासाठी काहीतरी मनापासून करतो ना, न मागताच निसर्ग आपल्याला इतकं सारं देत असतो. पण आणखीन आपण त्याच्यामध्ये आपले प्रयत्न दिले, तर आणखीन त्या गोष्टीला वाव मिळतो. तर बघा हे ना मी उगावचं प्लांट फूड स्टिक्स मागवल्यात. बऱ्याच दिवसांपासून मी बघत होती, की हे काय आहे, कसं आहे? तर मी मागवलं म्हटलं बघू तरी. तर ह्याच्यामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे जे मिनरल्स झाडांना आवश्यक आहेत, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, तर ते सगळं एका स्टिकमध्ये आहे. आणि या स्टिक्स ज्या आहेत त्या अप टू 60 डेज म्हणजे 2 महिने तरी ह्या झाडामध्ये सर्वाईव्ह करतात. अगदी हळूहळू ते आपल्या झाडामध्ये डिझॉल्व्ह होतात. ज्यांना म्हणजे झाडांकडे खूप लक्ष देण्याचं वेळच मिळत नाही आहे, त्यांच्यासाठी ही खूपच बेस्ट ऑप्शन आहे. हे तर मी असंच मागून बघितलं. माझं तर रेग्युलर झाडांचं काम चालूच असतं. पण त्यांच्यासाठी मी सांगते खूप बेस्ट ऑप्शन आहे, की हळूहळू झाडामध्ये ते डिझॉल्व्ह होत जातं आणि आपल्या झाडाला खत किंवा जे पण झाडाला हवं आहे पोषण, तर ते ह्याच्यामधून मिळत असतं. तर अशा प्रकारे मुळापासून थोडंसं लांब डिस्टन्सवरती आपल्याला हे कुंडीमध्ये घालायचं आहे. जवळपास आतमध्ये 1 इंच आतमध्ये तरी ते कुंडीमध्ये गेलं पाहिजे.
आणि त्यानंतर जसं जसं आपण रोज रोज पाणी घालत जातो तर तसं त्याचं आतमध्ये डिझॉल्व व्हायला सुरुवात होते आणि झाडांच्या मुळांना, मातीला एक छान पोषण मिळायला सुरुवात होते. तर मला माहिती नाही की कसं काम करते, पण आता सुरुवात तर मी केली आहे, घालून बघितलं आहे. तर ज्यांना माहिती असेल त्यांनी मला नक्की सांगा आणि जर मला जेव्हा माहिती होईल तेव्हा मी त्याचे रिव्ह्यूज तुम्हाला नक्की देईन. उगावचे शक्यतो ना सगळे प्रोडक्ट्स मला आवडतात, खूप छान असतात. खतंसुद्धा मी उगावचीच वापरते. याचं काही प्रमोशन मी करत नाही आहे. पण जे मी वापरते पर्सनली ते मी तुम्हाला सजेस्ट करते. तर जे वर्मी कंपोस्ट म्हणा किंवा शेणखत म्हणा, म्हणजे गांडूळ खत, शेणखत हे पण सगळं मी त्यांचंच मागवते. तर आता ही जी गॅलरी तुम्हाला दिसते, तर ही निष्ठाच्या इथल्या रूमची गॅलरी आहे आणि इथे सुद्धा मी खूप सारे छान छान झाडं लावलेत. ज्यामुळे कसं आहे ना, मुलांनासुद्धा जी पॉझिटिव्हिटी आहे ती मिळाली पाहिजे. मध्ये-मध्ये मी मुद्दामून तिच्याकडून सुद्धा काही काही कामं थोडी-थोडी करून घेते. म्हणजे मुलांनासुद्धा त्याच्यामध्ये आत्तापासून आपण थोडं-थोडं इन्व्हॉल्व करत गेलं ना, तर त्यांनासुद्धा त्या गोष्टीची आवड निर्माण व्हायला सुरुवात होते. जेव्हा समोर अशी छान हिरवीगार झाडं दिसतात, तेव्हा नकळत आपल्या डोळ्यांना एक वेगळंच शांतता, एक वेगळीच प्रसन्नता आपल्या संपूर्ण मनाला, डोळ्यांना, शरीराला मिळत असते. तर म्हणून इथे छान छान झाडं मी लावली आहेत बघा. तर वरती जी लावली आहेत ना, तर ती कमी उन्हाची, कारण इथे खूप जास्त असं ऊन कडक येत नाही. तर म्हणून कमी उन्हाची जी झाडं आहेत ती इथे लावली आहेत. म्हणजे इंडोर प्लांट्स लावलेत सगळे. स्पायडर प्लांट म्हणा, स्नेक प्लांट म्हणा, आपलं जे मनी प्लांट आहे. मनी प्लांट मी तुम्हाला सांगू असं झाड आहे की जे कुठेही सर्वाईव्ह करतं. म्हणजे तुमच्या घराच्या आतमध्ये म्हणा, अगदी जिथे बिलकुल ऊन येत असेल ना, तिथेसुद्धा मनी प्लांट चांगलं चालतं. फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची की जेव्हा तुम्ही मूळ झाड आणता, तर ते तुमचं चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. तरच ते झाड तुमचं खूप छान चालतं आणि मग त्याच्यापासून तुम्ही पुढच्या अनेक फांद्या, ब्रांचेस तुम्ही तयार करू शकता. तर सुरुवातीला मी जेव्हा मनी प्लांट कट करायचे ना, तेव्हा तेव्हा मला असं वाटायचं, "अरे, अरे, हे टाकून नको द्यायला, हे आणखीन लावूया." पण हा विचार करायचा नाही. झाडं कटिंग करताना व्यवस्थित कट करा आणि ती झाडं म्हणजे ते सगळं जे कटिंग आहे ना, ते जमा करून तुम्ही खतासाठी देऊ शकता. तर बघा हे जे गुलाबाचं झाड आहे, हे मी गावावरून आणलं होतं. जवळपास 2-3 वर्ष झाले या झाडाला आणि बघा खूप छान चालतं आहे ते. जसं-जसं मी तुम्हाला म्हटलं, की जसं सीझन बदलतो तसं झाड कधी-कधी कमी फुलं द्यायला सुरुवात करतो. ते त्याच्या एका वेगळ्याच स्टेजमध्ये, एका वेगळ्या फेजमध्ये जात असतं. पण पुन्हा ते हळू रिकव्हर करत असतं. प्रत्येक झाडाची रिक्वायरमेंट ही थोडी-थोडी वेगवेगळी असते. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, की प्रत्येक झाडाला थोडंसं ऊन, हवा, मोकळी हवा आणि पाणी, रेग्युलर पाणी व्यवस्थित देणं हे खूप गरजेचं असतं. तर ह्याला बघा किती कळ्या आल्यात आणि हे ना गावठी गुलाब आहे. त्याच्यामुळे हे नेहमी म्हणजे 12ही महिने फुल द्यायचं काम करतं. तर बघा इथे पण प्रत्येक कुंड्यांमध्ये ना मी हे एक-एक स्टिक टाकून घेते, की ह्यांना सगळ्या कुंड्यांना छान पोषण मिळो. मध्ये-मध्ये 10-15 दिवसांनी मी जे आपलं शेणखत आहे, परत गांडूळ खत आहे, ते मी घालते. त्यानंतर मी तुम्हाला दाखवली होती, की एक सीवीड लिक्विड म्हणून एक बॉटल येते. तर ते लिक्विड आहे ना, थोडं पाण्यात मिक्स करून म्हणजे 1 लिटर पाण्यात 1 बूच एवढं ते मिक्स करून झाडांना तुम्ही मध्ये-मध्ये द्या. तर काम करता-करता मध्येच माझं एक पार्सल आलं आणि ते पार्सल खूप छान आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे ना मी DMartमधून मागवलं आहे. तुम्हाला माहिती असेल की DMartचं ॲप आहे आणि DMartमधून आपण ऑनलाईन वस्तू मागवू शकतो घरपोच. म्हणजे तुमच्या इथे सर्व्हिस असेल किंवा नसेल मला माहिती नाही आहे. पण तुम्ही चेक करा. तर ही छान अशी छोटीशी आपलं जसे कढई नाही म्हणता येणार ॲक्चुअली, जसं आपलं पातेलं असतं ना, तशा टाईपमध्ये ठोक्याचे आहे आणि बेस्ट म्हणजे की हे ट्रायप्लायचं आहे. तर काय होतं प्रत्येक वेळी आपण जेव्हा टोपामध्ये जास्तचं क्वांटिटीची भाजी किंवा आमटी, डाळ असं काही बनवायला जातो, तर मग साईडला पकडता येत नाही आणि पकडणे कधी-कधी पडायचे, हलायचे चान्सेस असतात. तर ह्याचं साईड ज्या आहेत त्या पण अशा पितळेच्या कलरच्या आहेत, त्याच्यामुळे खूप मस्त वाटतात. ह्याच्यामध्ये मी झणझणीत अशी मिसळ बनवली होती सुरुवातीलाच आणि मस्त आहे. ₹700च्या आसपास आहे. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही DMartला चेक करू शकता. तर ही एक खूप मस्त गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करते बघा. हा पक्षी इथे बसला होता. हा साळुंकी आहे
आणि तो काय करतोय हे मला खरंच कळत नव्हतं. पण कधीपासून म्हणजे खूप वेळापासून तो इथे काहीतरी बोलत होता आणि बघा कशाप्रकारे तो काय म्हणजे असं वाटतंय की तो पायाच पडतोय की काय खरोखर. म्हणजे जसं गौतम बुद्धांना किंवा काय बघा असं मान खाली वाकून जॅपनीज लोकांमध्ये तुम्ही बघितलं असेल की ते कसे पाया पडतात. तशा प्रकारे तो म्हणजे पाया पडत होता. आता मला माहिती नाही खरंच की तो पाया पडतोय का काय करतोय? हे माझं त्याच्याबद्दलचं विचार करण्याची पद्धत आहे किंवा माझ्या डोक्यात असे विचार येतात की कदाचित तो पायाच पडत असेल. कारण इथे बघा स्वामी बसलेले आहेत आपले. त्यानंतर इथे खाली गौतम बुद्ध बसलेले आहेत आणि त्याचं कंटिन्यू म्हणजे दुसरा पक्षी नव्हता, तो एकटाच होता. आणि इथे खूप दिवसभरात असे खूप सारे वेगवेगळे अनुभव मला बघायला मिळतात. तर तुम्हाला सांगते, जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल ना, तेवढं तुम्ही खूप खुश राहाल, खूप आनंदी राहाल आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये ना खरंच मी सांगते झाडं, निसर्ग ह्याची तुम्ही जोपासना करा. त्यांना प्रेम द्या. त्याच्यात 100 पटीने प्रेम ते तुम्हाला रिटर्न देतात. तर आणि आपण जर हे केलं ना, तर आपल्या मुलांमध्ये पण ह्या गोष्टी आत्तापासून रुजायला सुरुवात होतील. आज आपण फक्त दोष देतोय, की सगळीकडे वातावरण खराब झालं आहे, झाडांची संख्या कमी झाली आहे. पण कुठेतरी त्याला कारणीभूत आपणही आहोत. तर फक्त दोष देत राहण्यापेक्षा मला सांगा, प्रत्येकाने जर विचार केला, की मी महिन्यातून महिन्यातून नाही सोडा, वर्षातून जरी तुम्ही एक जरी झाड लावलंत, तरी आपल्या देशाची लोकसंख्या एवढी आहे, की विचार करा किती सारी झाडं आपण एका वर्षात लावू शकतो. आणि आपली जी पृथ्वी आहे, आपली जी सृष्टी आहे, तिला आपण छान ठेवू शकतो. आज जी आपल्यावरती जी सगळी संकटं येत आहेत ना, नैसर्गिक संकटं, तर ती आपण आपल्या निसर्गाचं आपण काळजी घेत नाही आहोत. त्याच्याकडे त्या दृष्टीने आपण बघतही नाही आहोत. तर म्हणून कदाचित निसर्गाचा कोप आपल्यावर होत असेल. आपल्या मुलांसाठी आज आपण पैसे कमवण्यासाठी इतकी धावपळ करतोय, त्यांच्या फ्युचरसाठी आपण इतकी धावपळ करतोय. पण खरंच त्यांचं ते भविष्य चांगलं असेल का? जर उद्या निसर्गच व्यवस्थित नसेल, जर बाकीच्या गोष्टीच चांगल्या नसतील, तर आपल्या मुलांचं भविष्य काय असेल, कसं असेल? याचा विचार ना प्रत्येकाने थोडंसं थांबून जर केला, तर नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. तर बघा अशा प्रकारे उगावचे हे मी कावडंग म्हणजे शेणखत आणि वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत ही अगदी 2 बेसिक खतं आहेत झाडांसाठी. तुम्ही इतर दुसरा काहीही म्हणतात ना, की लवाजमा तुम्ही झाडांसाठी नाही केलात, फक्त रेग्युलर तुम्ही ही 2 खतं झाडांना जरी देत राहिलात ना, तरीही आपली झाडं खूप छान राहतात. फुलांची अपेक्षा मी झाडांकडून कधीच करत नाही. जेव्हा त्याला वाटेल तेव्हा ते फुलं देतात. पण ते झाड नेहमी छान राहावं, हसत राहावं, आनंदी राहावं आणि आपल्यासोबत राहावं हीच माझी म्हणजे झाडांकडे बघण्याची दृष्टी असते. तर जेव्हा आपण नवीन झाड लावतो, तर अशा प्रकारे ना मी बनवते म्हणजे माती घेते, त्यानंतर त्यामध्ये ही खतं मिक्स करते, त्यानंतर जे कोकोपीट तुम्ही बघत होतात, ते मी याच्यामध्ये घालते. ज्यामुळे आपली माती ना उपजाऊ राहते आणि आपलं झाड छान वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहतं. तर हे कडुनिंबाचं झाड आहे ना, अगदी पिटुकलं म्हणजे हाताएवढं झाड आम्ही आणलं होतं. आणि आता बघा त्याचं कसा म्हणजे वृक्ष होतो आहे आता त्या झाडाचा खरं तर. पण त्याची जी दांडी असते ना ती खूप पातळ असते. थोडं झाड मोठं होईपर्यंत आपल्याला त्याची सतत काळजी घ्यावी लागते आणि तुम्हाला माहिती आहे की कडुनिंब किती हवा शुद्ध करण्याचं काम करतं. तसंच आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा कडुनिंबाला खूप सारं महत्त्व आहे. प्रत्येक झाडाचं जसं प्रत्येक माणसामध्ये एक काही ना काही गुण आहे, तसंच प्रत्येक झाडामध्ये एक काही ना काही गुण आहे. आणि इतर वेळी तर झाडं आपल्याला जो आपला प्राणवायू आहे, ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, तो आपल्याला नेहमीच देत असतात. तर मला सांगा, की आपण इतकं सगळं जर ते आपल्याला देत आहेत, तर आपण थोडं तरी आपण काहीतरी झाडांसाठी नक्कीच करायला पाहिजे. तर अशा प्रकारे मी ना हे कडुनिंबाचं झाड छोट्या कुंडीतून मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं आणि तिथे छान त्याला आता हा असा टेकू दिला आहे म्हणजे एक काठी लावली आहे मोठी, ज्यामुळे ते आता पडणार, धडणार नाही आणि आणखीन छान वाढेल. आणि आता हे झाड सध्या तरी मी अजून म्हणजे आता इथे गॅलरीतच ठेवते. त्यानंतर मग मला ते खाली कुठेतरी जमिनीमध्ये लावावं लागेल, तरच ते छान होईल, मोठं होईल. तर इथल्या ज्या तुळशी आहेत ना,
ह्या एरियाला मी जो नाव दिला आहे ना, तो तुळशी बाग दिला आहे. म्हणजे इथे मनी प्लांट पण भरपूर आहेत, पण इथे जो म्हणजे म्हणतात ना, की मक्तेदारी जी आहे ना, ती तुळशी आईंची मक्तेदारी आहे. तर म्हणून तुळशी ना सगळ्या माझ्या सुकल्या होत्या. म्हणजे जवळपास 3 किती आहेत बघा, 5 तुळशी आहेत. तुळशींच्या बाबतीत मी असं वाचलं होतं, की तुळशी 1 असावी, त्यानंतर 3 असावी, म्हणजे विषम संख्येमध्ये आपण तुळशी लावायच्या. तर म्हणून मी 5 इथे तुळश्या लावल्यात आणि तुळशी नेहमी तुम्ही मातीच्या कुंडीमध्ये लावा, म्हणजे ती खूप जास्तीत जास्त दिवस राहते. आणि ह्या तुळशीना मी सगळ्या ज्या जुन्या झाल्या होत्या, म्हणजे सुकल्या होत्या अक्षरशः, त्या मी पूर्ण काढल्या. कारण थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे की तुळशी खूप कमी सर्वाईव्ह करतात. आणि पुन्हा नवीन हे छान तुळशींची रोपं आणलेली आहेत. छोटी आणायची कधी आणताना, म्हणजे ती छान हळूहळू मोठी होत जातात. आणि ज्या काही तुळशी मी गावावरून आणल्या होत्या ना, किंवा प्रॉपर मोठ्या नर्सरीमधून आणल्या होत्या, तर बघा फरक पडतो. जेव्हा तुम्ही मोठ्या नर्सरीमधून झाडं थोडीशी महाग पडतात, पण त्यांची जी क्वालिटी आहे ना, ती खूप छान असते. तेच तसंच कल्याणला वेस्टला जी पाठारे नर्सरी आहे, तिथून जर तुम्ही रोपं किंवा झाडं आणलीत, तर ती खूप छान टिकतात, कारण त्यांच्या झाडांची क्वालिटी खरंच खूप छान आहे. तर अशा प्रकारे तुळशींनासुद्धा 10 दिवसातून 15 दिवसातून एकदा जे साधं आपलं शेणखत, गांडूळ खत हे तुम्ही थोडं मिक्स करून व्यवस्थित घातलंत ना, तर माती कसदार राहते, उपजाऊ राहते आणि त्यामुळे आपली तुळस पण बऱ्याच वर्ष आपल्यासोबत राहते. तर अशी ही तुळशी बाग माझी सज्ज झालेली आहे. त्यानंतर जे पण घरातले इनडोअर प्लांट्स आहेत, ते असे थोडंसं सकाळचं थोडंसं हलकं ऊन त्यांना द्यायचं. म्हणजे 2 दिवसांनी, 3 दिवसांनी तुम्हाला वाटतं की ज्या साईडला ऊन येतं आहे, त्या साईडला ते झाडं थोडेसे शिफ्ट केले ना, तर त्यांची वाढ व्हायला थोडीशी मदत होते. त्यांना अगदीच उन्हाची गरज नसते, पण थोडंसं हलकं ऊन प्रत्येक झाडाला हवं असतं. तर स्वामींच्या कृपेने, देवाच्या कृपेने माझी जी इच्छा आहे ना झाडांची, तर ती स्वामींनी खरंच पूर्ण केली. इतकी छान व्यवस्थित जागा दिली, की मला हवी तशी झाडं छान लावता येत आहेत, त्यांची काळजी घेता येते आणि ह्याचा लाभ आहे ना सगळ्यांनाच व्हावा, असा मी नेहमीच म्हणजे स्वामींकडे माझी ही प्रार्थना असते, की निसर्गाला आपण आज जे निसर्गाची काळजी घेण्याचं किंवा निसर्गाला जपण्याचा जो प्रयत्न करतो आहे, तो सगळ्यांनी करावा आणि त्याचा आनंद, त्याचं जे समाधान आहे ते सगळ्यांना मिळावं. बघा आपल्याला जेव्हा खूप कंटाळवाणं वाटतं, खूप आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी बाहेर जावंसं वाटतं, तर तेव्हा तुम्ही काय सिलेक्ट करतात? तर तेव्हा तुम्ही अशी नैसर्गिक जी ठिकाणं आहेत, ती जाणं तुम्ही प्रिफर करता. का? कारण तिथे गेल्यानंतर तिथले जे वाइब्स असतात, तिथली जी एनर्जी असते, ती तुमच्या त्या त्रासाला, त्या स्ट्रेसला कमी करण्याचा प्रयत्न करते. त्या हिरव्यागार पानांकडे बघून आपलं मन अगदी शांत होऊन जातं. जी पण दगदग आहे, जे पण विचार आहेत, ते कमी होतात. तर हेच जर तुमच्याच घरात असेल, तर तुम्ही विचार करा, की तुम्हाला म्हणजे असं खूप प्रत्येक वेळी असं बाहेरच गेलं पाहिजे किंवा लांबच कुठे गेलं पाहिजे, असं करण्याची गरज पडत नाही. आणि आपल्याला छान एक वेगळं काम पण मिळतं. आपलं मन त्याच्यामध्ये गुंतून राहतं आणि आपण निसर्गाला काहीतरी छान देतो, ही भावना म्हणजे निसर्गाला जपतोय आपण, ही भावना आपण निसर्गाचे, आपल्या आईवडिलांचे, आपल्या गुरूंचे, स्वामींचे, आपल्या देवांचे म्हणतात ना उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. पण कृतज्ञता व्यक्त करू शकतो आणि तेवढंच आपल्या हातात आहे. तर म्हणून प्रत्येक झाड, जे नवीन झाड माझ्या घरात येतं, तर त्याची अशा प्रकारे मी पहिले स्वागत करते. त्यांना जो मान आहे, तो मान दिला जातो आणि त्या मानापानानेच नेहमी ते छान असे घरात राहतात. तर म्हणून अशा प्रकारे मी छान पूजा करते. हळद, कुंकू, अगरबत्ती असं लावून त्यांची पूजा करते. फक्त तुळशी आहेत म्हणूनच नाही, तर प्रत्येक झाडाचं असं छान स्वागत करते. त्यांच्यासोबत नेहमी हसत खेळत राहते, बोलत राहते, संवाद साधत राहते. त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्यासोबत एक वेगळ्याच प्रकारे ते संवाद साधत असतात. जेव्हा तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहत जाता ना, जसं लहान बाळ कसं असतं, ते बोललं नाही तरी आईला त्याच्या सगळ्या गोष्टी कळतात. तर तसंच झाडांच्या बाबतीत म्हणजे आपलं आणि झाडाचं नातंसुद्धा तसंच होत जातं. तर असं काहीसं माझं झाडांचं रुटीन असतं, झाडांची काळजी घेणं असतं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.